नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत. ती म्हणजे की विटॅमिन B12 वाढवणारे 5 पदार्थ. जसं की मंडळी, वयाच्या 30 वर्षानंतर काही महिलांना थकवा, तसंच उदास आणि मन असं बोरिंगसारखं वाटतं. तर त्या संदर्भातच हे जर पदार्थ तुम्ही रोज सेवन केले तर तुमच्या जे वयाच्या 30 वर्षानंतर ताजेतवाने आणि फ्रेश वाटतं. तर मंडळी, यामध्येच ही माहिती आज आपण बघणार आहोत. तर मंडळी, वयाची 30 ओलांडली की महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात. घरची जबाबदारी, ऑफिसचे काम आणि मुलांची धावपळ ह्या सगळ्यात महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. वयाच्या 30 नंतर महिलांमध्ये सतत थकवा येणे, कंबर आणि पाठ दुखणे, केस गळणे आणि अचानक मूड खराब होणे यासारख्या समस्या उद्भवतात. बऱ्याचदा आपण याला ताण समजून दुर्लक्ष करतो, पण आपल्यासोबत असं का होतं हे अनेकांना माहीत नसतं. आपल्या शरीरातील विटॅमिन बी म्हणजे की 12 ची कम झाल्यास की ही लक्षणं आपल्याला दिसू लागतात. हे जीवनसत्व आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि संस्था निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. शरीरात या विटॅमिनची कमतरता झाल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे चिडचिड वाढते. अशावेळी आहारात किंवा आपल्या रोजच्या जीवनशैलीत बदल करणे फार महत्त्वाचे आहे. मंडळी, शरीरातील B12ची पातळी नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काय खायला हवे हे आता पाहूयात. तर मंडळी, महिलांनी रोज 1 ग्लास कोमट दूध किंवा 1 वाटी दही खायला हवे, ज्यामुळे शरीराला आवश्यक तेवढे B12ची कॅल्शियम मिळते, ज्यामुळे पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी होईल. जर आपण नॉनव्हेज खात असू तर अंड्यातील पिवळा भाग खा. रोज सकाळी उकडलेले अंडे खाल्ल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी वाढून थकवा दूर होतो. जसं की इडली, डोसा किंवा ढोका यासारखे आंबवलेले पदार्थ आणि मोड आलेले कडधान्ये यात नैसर्गिकरित्या विटॅमिन बीची तयार होते. यामुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे आळस दूर होतो. शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा एक चांगला पर्याय आहे. आठवड्यातून 2 वेळा ही भाजी किंवा सूपाच्या माध्यमातून खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरून निघते. वर्किंग वुमनसाठी फर्टफाईड्स फूड्स जसं की ओट्स, कार्मोनफेस किंवा कडधान्ये नाश्त्याला खा, ज्यामुळे शरीराला दिवसभर ॲक्टिव्ह ठेवते आणि मूड चांगला राखण्यास मदत करते. तसंच आपल्या रोजच्या जीवनशैलीत आपण योगासन किंवा योग्य आहार, भरपूर जसं की पाणी देखील प्यायला हवे. तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला उदासना किंवा थकवा जर जाणवत असेल तर हे जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमच्या शरीराला चांगला फरक दिसेल. तर म्हणजे ही होती छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.